बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या हत्येनंतर काही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली। पण याच आरोपींची बी टीम ही कार्यरत आहे असा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला। नक्की ही बी टीम कोण आणि खरंच कार्यरत आहेत का या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत अंजली दमनियाजी। काय सांगाल की बी टीम नक्की कार्यरत आहे का आणि नक्की या बी टीममध्ये कोण कोण आहे? नाही, कसं आहे की ज्या ज्या लोकांनी या सगळ्या आरोपींना मदत केली होती ते सगळेच जण आत्ता पण मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत। म्हणूनच आता त्यांना ना स्टेटमेंट घेतले गेले आहेत ना त्यांना आधी जे घेतलं तेवढंच, त्याच्यानंतर परत त्या कोणालाही परत बोलवण्यात नाही आले आहेत। ते सर्रास फिरत आहेत, तशीच सगळी दहशत सुरू आहे। तर ते करण्यासाठी आता जी नावं आहेत ती खास करून बालाजी तांदळे म्हणा, शिवलिंग मोराळे म्हणा, तो गोट्या गित्ते म्हणा, डॉक्टर वायबसे, आता ज्यांच्या बायकोच्या सेलफोनवरनं सुदर्शन घुलेला पैसे देखील गेले होते त्या डॉक्टर वायबसेंना पण ते सर्रास सगळेजण फिरत आहेत आणि त्यांच्यावर पुढे कुठल्याही प्रकारची कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आहे। पण नक्की ही जी बी टीम आहे ही कोण आता चालवत आहे? कारण वाल्मिक कराड स्वतः जेलमध्ये आहेत, तर या बी टीमचं कोण वर्ध असतंय? नाही, आत्ताच्या घटकेला या सगळ्याची उत्तरं मला वाटतं धनंजय मुंडेच देऊ शकतील की आता यांना डायरेक्शन्स कोण देते आणि ही जी मोठ्या प्रमाणावर कारवाई चालली आहे त्यांची, अजूनही दहशत चालली आहे, ती कोणाच्या वर्धस्ताने चालली याचं उत्तर मुंडेंनीच द्यावं। ताई, आपल्याला असं वाटतं का की धनंजय मुंडे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत? नाही, आता इन्वॉल्ड आहेत की नाही हे मी परत तेच म्हणते की त्यांनी उत्तर द्यावं, कारण आत्ताच्या घटकेला हे सगळे कार्यरत आहेत, सगळेजण काम करत आहेत आणि ते संजय केदार म्हणा, बालाजी तांदळे म्हणा, कसे म्हणजे कोणाच्या डायरेक्शन्सनी कामं करत आहेत ते त्यांनी सांगावं आणि ह्यांना आत्ताच्या आत्ता मला वाटतं परत इंटरोगेट केलं गेलं पाहिजे। पण ताई, यांची चौकशी होत नाही आहे, काय नक्की ह्याच्या मागची कारणं आपल्याला वाटत आहेत? नाही, चौकशी अगदी सुरुवातीला झाली, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। त्यानंतर पुन्हा ही जी सगळी नावं आहेत म्हणजे बालाजी तांदळे खास, त्यात शिवलिंग मोराळे, संजय केदार आणि इतरही गोट्या गित्ते म्हणा, ही सगळी माणसं आत्ताच्या घटकेला सुद्धा पहिल्यासारखंच काम करत आहेत, पहिल्या इतकीच दहशत चालू आहे आणि कुठेही त्यांच्यावर आळा बसलेला नाही आहे। तर त्यांना पुन्हा इंटरोगेशनसाठी घेऊन खरं तर ह्या सगळ्यांना आत ठेवलं तरच बाहेर काहीतरी योग्य दिशा मिळेल, कारण आत्ताच्या घटकेला सगळी यंत्रणा त्यांची तशीच काम करते। पण ताई, आता बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते अजित पवार स्वतः आहेत, ते उपमुख्यमंत्री देखील आहेत, तर या संदर्भात आपण त्यांच्याकडे काही मागणी करणार आहात का? कारण की बीडच्या एसपीनं जर त्यांनी आदेश दिले तर हे लगेच होऊ शकतं। आता तसं बघायला गेलं तर धनंजय मुंडे हे पालकमंत्री नाही आहेत, तर आपण काय सांगाल? नाही, अजित पवारांना सांगून सांगून आणि पुरावे देऊन देऊन मी थकले, ते काही कारवाई करतील असं मला वाटत नाही। पण एस पीनाच मी डायरेक्टली माझ्याकडनं विनंती करणार आहे एक नागरिक म्हणून की तुम्ही याच्यावर कारवाई करा आणि दहशत खरोखर संपवायची असेल तर ही बी टीम सी टीम जेवढे आहेत त्या सगळ्यांना आता तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।